पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूयात। बातमी अमरावतीमधून आहे। मेळघाटात नवजात बाळावर अघोरी उपचार केले गेलेत। 15 दिवसाच्या बाळावर त्याच्या पोटावर 12 चटके दिले गेलेत। वृद्ध महिलेविरोधात या प्रकरणामध्ये चिखलदरा पोलिसात गुन्हा नोंदवला गेलाय। रेटाखेडा इथं एका 15 दिवसाच्या बालिकेवर अघोरी उपचार केले गेल्याची घटना समोर आलेली आहे। तिचं पोट फुगलेलं होतं आणि त्या त्रासावर उपचार म्हणून गावातील वृद्ध महिलेनं या बाळाच्या पोटावर तापलेल्या विळ्याचे चटके दिले। या संदर्भात बाळाच्या आईनेच तक्रार दिली। प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्याशी जोडले गेले, ते आणखी तपशील देतील। सुरेंद्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या रेटाखेडा गावातील ही घटना आहे आणि डंबा नावाची अघोरी प्रकार जे आहे ते गावातील एका महिलेने 15 दिवसाच्या बालिकेवर केलेला प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। या बाळाच्या पोटावर जवळजवळ 12 ते 15 चटके जे आहे ते सप्तवेळेच्या साहाय्याने देण्यात आले। या बाळाचं पोट दुखत होतं आणि त्या पोट दुख उपचार म्हणून हे चटके जे आहे ते देण्यात आलेला प्रकार जो आहे तो घडला आहे। एकंदरीत या बाळावर जर बघितलं तर आत्ता जर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत आणि परिस्थिती अत्यंत गंभीरतेची सांगण्यात येत आहे। एकंदरीत हा प्रकार बघितला मेळघाटसाठी काही नवीन नाही, यापूर्वी सुद्धा आणि अशा प्रकारचे मेळघाटमध्ये अनेक प्रकारचे घडले आहेत। ही आदिवासींमध्ये डंबा नावाची प्रथा आहे आणि यापूर्वी तेथील जे आहेत तांत्रिक मानसिक अशा प्रकारे उपचार करायचे आणि आता गावातील महिलाच अशा प्रकारचा उपचार करायला लागल्या कारणानं एक खरं मेळघाटात जनजागृती करणं अत्यंत गरजेचं दिसते। जी निश्चित। सुरेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। अमरावतीमध्ये मेळघाटात हा सगळा प्रकार घडलाय। नवजात बाळावर अघोरी उपचार केले गेलेत। अवघा 15 दिवसाचं बाळ होतं, त्याचं पोट फुगलेलं होतं, त्याला त्रास होत होता आणि त्याच्यावर उपचार म्हणून तप्त विळ्याचे चटके या बाळाच्या पोटावर दिले गेलेत। या बाळाच्या आईनंच या संदर्भात तक्रार केली आणि त्यानंतर एका वृद्ध महिलेवर गुन्हा नोंदवला गेलेला आहे। चिखलदरा पोलिसांनी या सगळ्या घटनेची दखल घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे।